नमस्कार, ई ब्राईट मीडिया न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मी मोहिनी आणि सुरुवातीला एक दृष्टिक्षेप आजच्या ठळक घडामोडींवर। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज न होता रूट मार्चचे करण्यात आले आयोजन। रियालिटी शो मध्ये जळगावचे वर्चस्व राखणाऱ्या तनय मल्हाराचे शहरात जोरदार स्वागत आणि अदनान फाउंडेशन तर्फे गरजू लोकांना करण्यात आले रुग्णालयात। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। दरम्यान पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात रूट मोर्चाचे आयोजन केले होते। यात त्यांनी अनेक भागातून पथसंचलनही केले। यंदाचा गणेशोत्सव कुठल्याही समस्या न होता आनंदात पार पडावा यासाठी पोलीस जागृत आहेत। अनेक प्रकारच्या नियमांमुळे या वर्षीचा गणपती उत्सव चांगला होईल असे चित्र दिसते। या संदर्भात शनीपेठ पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन आणि MIDC पोलीस स्टेशन यांच्यातर्फे रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। यात पोलिसांनी शहरातील काही भागात पथसंचलन केलंय। या पथसंचलनाची सुरुवात शनीपेठ पोलीस स्टेशन पासून सुरू करण्यात आली। स्टार प्लस वरील डान्स प्लस 2 या कार्यक्रमात जळगावचा तनय मल्हारा हा टॉप 7 मध्ये पोहोचलाय। तब्बल 3.5 महिन्यानंतर जळगावात परतल्यानंतर त्याचे जंगी स्वागतही करण्यात आले। जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनीही तनयला शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले। तनय मल्हारा टीव्ही वाहिनीवरील डान्स प्लस या शोवर झळकताना दिसतोय। यामुळे त्याचे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरात कौतुक होते। 3.5 महिन्यानंतर जळगावात तनय येताच त्याचे अभिनंदन करण्यासाठी रॅलीही काढण्यात आली। तसेच यावेळी सर्वांनी त्याचे कौतुक करून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी तनयला शुभेच्छा दिल्या। यावेळी शहरात तनयची चांगलीच धूम पाहावयास मिळाली। मैं जलगांव में आया हूँ। एक्चुअली 2.5-3 महीने हो गए जलगांव में आया हूँ। बहुत खुश हूँ। एक्चुअली ये रैलीज वाली निकल रही है, बच्चे मेरे को सपोर्ट कर रहे हैं, फुग्गे उड़ रहे हैं, फूल फेंक रहे हैं लोग मुझ पे, मेरे को बहुत अलग लग रहा है। और कभी कभी तो ऐसा लग रहा है मैं दूल्हा बन गया था थोड़ी देर पहले। पर अच्छा है, ठीक है, आपने बहुत सपोर्ट किया है। प्लीज मुझे थोड़ा सा और सपोर्ट फाइनल तक के लिए चाहिए और मैं आपको कभी निराश नहीं करूंगा और जलगांव में ट्रॉफी लाके रहूंगा। थैंक यू। आज तनयची जी रॅली आहे तर त्याच्यामध्ये ही रॅली तनयची नसून ही जळगावकरांची रॅली बनलेली आहे। तनय तर एक एकटा मुलगा आहे, पण ही रॅली पूर्ण जळगावला एकत्र त्याने आणलेलं आहे आणि जळगावकरांनी दाखवून दिलेलं आहे की चांगल्या आर्टला सन्मान द्यायला पाहिजे आणि चांगल्या आर्टची कदर करणारे हे जळगावची लोक आहेत आणि ते सर्व सोबत येऊन अगदी सुरुवात आपल्या गिरीश भाऊ आले, म्हणजे गिरीश भाऊंनी त्याला ते खास त्याच्यासाठी ते थांबले। त्याच्यानंतर राजू मामा आले, प्रत्येक लोकप्रतिनिधी आलेले आहेत, सर्व मुलं रस्त्यामध्ये उभे होते, सर्वांनी खूप भरभरून त्याला प्रतिसाद दिलेला आहे। त्याला नितीन भाऊ लड्डा होते, प्रत्येक सर्व मान्यवर होते आणि सर्व लोकांनी खूप भरभरून त्याला प्रेम दिलेलं आहे। आणि आता रुबल मॅडम आलेले आहेत, तिथे आता पुढे खूप ठिकाणी आणखी त्याचा सन्मान होणार आहे। तर मला असं वाटतं की ती तनयची रॅली नसून ती जळगावकरांची रॅली बनलेली आहे आणि एक चांगल्या गोष्टीसाठीची ती रॅली आहे आणि ते पूर्ण जग पाहणार आहे। ही जी रॅली आहे पूर्ण जग पाहणार आहे की जळगावची लोक कशी आहेत, जळगावच्या लोकांमध्ये किती एकोपा आहेत, एका चांगल्या गोष्टीसाठी किती ते एकत्र येतात, ते लोक आता पाहतील, ते जग पाहिलं। आपलं नाव? मी आनंद मल्हारा, तनयचा मी वडील आहे आणि मला अभिमान आहे की बा तनयसारखा मुलगा जळगावकरांच्या पदरी पडलेला आहे। अदनान बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगावात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले। यावेळी DYSP गायकवाड, MIDC पोलीस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे, गनी मेनन, मुफ्ती हरुन नदवी, सचिन नारळे, अमजद पठाण, सलीम इमानदार, दीपक घाणेकर आणि अदनान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष असद खान यावेळी उपस्थित होते। अदनान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना अन्नदान करण्यात आले। या कार्यक्रमात परिश्रम घेणारे तौसिफ शेख, सय्यद शेख, शकील शेख आदींना सत्कारित करण्यात आले। त्याचवेळी या अन्नदान कार्यक्रमात संस्थेच्या उपक्रमाला चालना मिळावी म्हणून अध्यक्षस्थानी DYSP गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे, मुफ्ती हरुन नदवी, संस्थेचे अध्यक्ष असद खान, उपाध्यक्ष रेडक्रॉस गनी मेमन साहेब, सत्तार अली जनाब, सलीम इमानदार, अमजद पठाण, सदीन नांदेकर, शब्बीर सय्यद, अशफाक पिंजारी, निंबाळकर, इच्छाराम सोनार यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी रुग्णांना अन्नाचे वाटप करण्यात आले। अदनान बहुउद्देशीय संस्थेच्या गणेशोत्सवातील अन्नदान संकल्पनेला स्तुत्य उपक्रम DYSP यांनी म्हटले। तसेच हिंदू मुस्लिम एकतेला असे कार्यक्रम आणि असद खान सारखे व्यक्ती पूरक असल्याचेही DYSP यावेळी म्हणाले।
मी गेल्या 1 वर्षभरापासून बघतोय या अदनान बहुउद्देशीय संस्थेचं कामकाज अतिशय एक समाजातल्या गरज असणाऱ्या समाजोपयोगी अशा संस्थांच्या मार्फत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये ह्या अदनानचं एक आगळं वेगळंच काम मला बघायला भेटलं आणि हा एक उपक्रम अतिशय गरजू नातेवाईकांना आणि पेशंटला जेवण देण्याचा जो कार्यक्रम आहे तो न भूतो न भविष्यते आणि माझ्या सर्व्हिसमधला बघितलेला हा एक मनापासूनचा एका रिक्षा ड्रायव्हरनं आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांच्या संस्थेला आणि वैयक्तिक असद खान यांना मी माझ्यातर्फे आणि माझ्या पोलीस कुटुंबियातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. असं वाटतं की अदनान बहुउद्देशस्थातर्फे हे जे कार्यक्रम असद भाईंनी घेतलेला आहे हा कार्यक्रम सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे. कारण सिव्हिलसारख्या जागेवर या बिचाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांना तशी त्यांना काही सूद नसते, जेवणचा तर प्रश्नच येत नाही आणि त्यांना तसं जेवण पुरवणं मला वाटतं समाजाची याच्यापेक्षा मोठी सेवा कोणती होऊ शकत नाही. काय सांगणार, किती लोकांना आज तुम्ही इथं जेवण दिलेलं आहे? 100 लोकांना जेवण दिलेलं आहे. मला चांगलं वाटतं. माझे सर्व सहकारी लोकांना एकाच शब्दात आले. सर्वांचा आभार मानतो. तुमचा पत्रकार लोकांचा आभार मानतो. माझे सर्व मित्रांचा आभार मानतो. भविष्यात अशीच काम करायची मला संधी द्यावी. संस्थेतर्फे नेमके काय काय उपक्रम तुम्ही घेत असता? त्याच्यामध्ये ते सध्या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम घेतलेला आहे. सिव्हिल आपल्या स्वच्छता अभियानमध्ये गेलेला आहे. सध्या रोगपोषण झाड लावणे, वया पुस्तकं अभियान वाटणे आणि अजून पुढचा कार्यक्रम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घ्यायचा असं अजून घेऊ. आणि पुढच्या भविष्यात जो बी काम असेल जे बी माझे मार्गदर्शन लोक करतील, माझे साहेब लोक याचं मी पूर्ण पाहिजे. गणेश विसर्जनाच्या दिवशी तुम्ही 100 लोकांना गणेश विसर्जनाच्या दिवशी मी 100 लोकांना विसर्जनाच्या दिवशी जे मिरून तलावर असते त्याच्यामध्ये सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना माझ्याकडून 100 लोकांना जेवण. लोकशाही दिनी नगररचना विभागावर तक्रारींचा चांगलाच पाऊस पडलाय. आयुक्त जीवन सोनवणे यांनी नागरिकांच्या तक्रारीही यावेळी जाणून घेतल्या. या काही तक्रारींचा निपटारा अद्याप बाकी असून लवकरात लवकर करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले आहे. महापालिकेच्या लोकशाही दिनात तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण आहे तेच असले तरी त्यात नगररचना विभागाशी संबंधित तक्रारींचा समावेश सातत्याने वाढत चाललाय. मंगळवारी देखील 9 तक्रारी नगररचना विभागाशी निगडीत झाल्या. त्या प्रलंबित तक्रारींमध्येही हाच विभाग आघाडीवर असल्याचे आकड्यांवरून दिसते. लोकशाही दिनात बऱ्याच दिवसानंतर थेट आयुक्तांची हजेरी पाहावयास मिळाली आहे. जळगाव शहरातील महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांतर्फे बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थिनींनी रॅलीत सहभाग नोंदवला. जळगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांतर्फे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसावा यासह बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत चौबे शाळेपासून ते महापालिकेपर्यंत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये 100हून अधिक विद्यार्थिनींचा समावेशही होता. या रॅलीस मुख्याध्यापक शोभना देसले, श्री चौधरी सर यासह शिक्षकांचे सहकार्य लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे एक योजना सुरू केलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. या अंतर्गत चौबे कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने त्या आवारात भरणाऱ्या 2 शाळा सेंट्रल स्कूल नंबर 2 आणि मनपा शाळा क्रमांक 1च्या विद्यार्थिनींची रॅलीचं आयोजन आम्ही केलं आहे. आणि रॅली दरम्यान आम्ही वेगवेगळ्या घोषणा दिलेल्या आहेत की मुलींचं शिक्षण आज किती महत्त्वाचं आहे आणि आज 21वे शतक आहे तर स्त्रिया ह्या प्रत्येक गोष्टीत पुढे राहायला पाहिजे आणि पुढे राहण्याकरता त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणूनच बेटी बचाओ आणि बेटी पढाओ हे अभियान राबवलं जात आहे. याच्यामध्ये एकूण किती विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतलेला होता? यामध्ये तरी जवळपास 100 विद्यार्थिनींनी सहभाग घेतलेला आहे आणि रॅलीचं आयोजन हे चौबे शाळा ते 17 मजलीपर्यंत रॅलीचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये कोणाकोणाचं सहकार्य लाभलं आपल्याला? यामध्ये सर्व शिक्षक त्याचप्रमाणे मुख्याध्यापक यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि प्रशासन अधिकारी यांच्या अंडर हा कार्यक्रम. नावं काय त्यांची? 4-5 नावं सांगा. शाळेच्या मुख्याध्यापिका शाळा क्रमांक 1च्या मुख्याध्यापिका शोभना देसले आणि त्याचप्रमाणे त्याच आवारात भरणाऱ्या केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख श्री चौधरी सर यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्ग शिक्षक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. गौरींच्या स्थापनेसाठी आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या खरेदीसाठी महिलांची लगबग आता सुरू झाली आहे. विक्रीसाठी नवनवीन प्रकारचे दागिने तसेच महालक्ष्म्यांच्या साड्या आणि मूर्ती दुकानांमध्ये पाहावयास मिळाल्या. बाप्पांच्या आगमनानंतर चाहूल लागते ती गौरींची. गौरींच्या अलंकार खरेदीला उधाण आले. आकर्षित करणारे नवनवीन दागिने दुकानांमध्ये पाहावयास मिळाले. विविध प्रकारचे नेकलेस तसेच महालक्ष्मींच्या मूर्ती नवीन नवीन व्हरायटीजमध्ये पाहायला मिळाल्या.
यांची खरेदी करताना महिलांची लगबग दिसून आली आहे. गौरींचा सण अवघ्या 1 दिवसावर येऊन ठेपलेला आणि आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे? गौरींचे सण उद्याच आहे. 8 तारखेला गौरींचं आगमन होत आहे आणि 8 तारखेच्या दृष्टीने बायकांची सगळी लगबग तयारीसाठी चालू आहे. गौरींसाठी आपल्याकडे फायबरच्या बॉडीज, लाकडी बॉडीज, कापडी संपूर्ण सामान आहे. दागिन्यांमध्ये भरपूर मागणी आहे. गोल्डन, कुंदन वर्क, डायमंड सगळे दागिने आपल्याकडे अवेलेबल आहेत. गर्दी मावत नाहीये दुकानात आणि लोकांचा उत्साह, प्रचंड उत्साह आहे, तो ओसंडून वाहतो आहे. प्रत्येकी दरवेळेस वेगवेगळे दागिने येत असतात आणि लोकांना त्याच्यातनं वेगवेगळं काय नवीन आहे प्रत्येक जण येतात. जवळजवळ आपल्याकडे दरवर्षी 3-1 हजार कस्टमर्स येतात. त्यातल्या बाहेर गावून जिल्ह्यातले पण आहेत आणि गावातले आहेत. आणि हा सण अतिशय उत्साहाचा असल्यामुळे त्यांना नवीन काय असतं, आकर्षण असतं. लक्ष्मी देऊन जाते तिला, तिच्या कृपेने काहीही कमी पडत नाही आणि त्यानंतरच त्यांना 3 दिवस आनंदाची पर्वणीच असते. ती साजरे करण्यासाठी लोक खूप वस्तू घेऊन जात असतात. नवीन काय त्यांचं एक अट्रॅक्शन्स असतात आणि दरवेळेस त्यांना नवीन आपल्याकडे अवेलेबल होत असतात. किती रुपयापासून किती रुपयापर्यंत उपलब्ध आहे? साधारण आपल्याकडे एक दागिना 250 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत एक दागिना असा असतो. पण लोकांचा आम्ही विचार करतो की महाग ते घेणार नाही, पण जेवढे महाग जेवढे सुंदर ते आधी विकले जातात. त्यामुळे लोकांना लक्ष्मीसाठी घेण्यासाठी काहीही त्यांना कमी भासत नाही किंवा कमतरतेकडे ते जात नाही. जे छान आहे, जे सुंदर आकर्षक आहे ते घेण्यासाठी त्यांचा कल नेहमी असतो. गौरीचे भाव कसे? गौरी 750 रुपये जोडीपासनं तर 1250 रुपये गौरीपर्यंत आहे. नंतर पितळी जरा आहेत महाग, पण सुंदरतेसाठी ते जास्तीत जास्त शाडू मातीच्या गौरी घेणे पसंत करतात. ठीक आहे, ओके. मी अंजली जोगी कापडी, साई पॉइंट आमचं दुकान आहे. गेले आम्ही आज 15 वर्षापासून गौरींच्या सेवेत सगळं अवेलेबल करून देतो. नमस्कार. शेवटी पुन्हा जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज न होता रूट मार्चचे करण्यात आले आयोजन. रियालिटी शो मध्ये जळगावचे वर्चस्व राखणाऱ्या तनय मल्हाराचे शहरात जोरदार स्वागत आणि अदनान फाउंडेशन तर्फे गरजू लोकांना करण्यात आले रुग्णालयात. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा ई ब्राईट मीडिया. नमस्कार.